श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 3। सत्य मर्म सांगणारा संपूर्ण चरितामृत ग्रंथ। तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो। मी प्रेमस्वरूपी आहे, मला फक्त प्रेमाने जाणू शकता। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। जर्मन देशातून जॉन कुरोपूरला श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासाठी आला। त्यावेळी जॉन जर्मन भाषेत श्रीपादांशी संवाद साधत होता, तर श्रीपाद तेलुगूत त्याला ज्ञानोपदेश करत होते व दोघांचंही बोलणं एकमेकांना समजत होते। त्यावेळी इतर उपस्थितांना आश्चर्यचकित पाहून श्रीपाद वरील बोलले। श्रीपादांनी त्यांना प्राप्त कसं करून घ्यायचं याचा वर सर्वात सोपा दिसणारा पण टिकून राहायला सर्वात अवघड मार्ग श्रीपाद सांगत आहेत। श्रीपाद सरळ सरळ हाताला कसे लागतील? सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या सानिध्यात हे जाणवत होते। बाबा आपल्यापासून फार तर 2 पावलं अंतरावर हजर आहेत, पण आपल्याला प्राप्त आहेत का वा आपल्याला त्यांनी स्वीकारले आहे का? हाच श्रीपादांचा अवधूती भूलभुलैया। माणूस इथेच भूलतो। त्यांच्या सानिध्यात क्षणोक्षणी पावलोपावली सत्व परीक्षा कसली तर भावाची। आत भाव कसा लागलाय, तो खालीवर होतो का, इकडं तिकडं झुकतोय का, पळू पळू करतोय का? बाकी दुसरं चीज कपडा वस्तू पैसा काही नको, पाहिजे फक्त भाव प्रेम। पहिल्यांदा शरीर बाबांना पाहिलं। बाबा श्रीपादांच्या पालखी शेजारी गादीवर दिवसभर पहुडलेले। संध्याकाळी थोडी हिम्मत केली। श्रीरामला म्हटलं, मी देऊ का बाबांना सिगारेट? त्यानंही भीतच पेटलेली सिगारेट माझ्या हातात दिली। मी थरथरत्या हाताने बाबांना एक झुरका दिला आणि बाबांनी माझ्या समोर बोट फाकवून त्यांच्या हाताचा पंजा पसरला। श्रीरामने मला खूण केली की सिगारेट बाबांच्या बोटात द्या। मग बाबांनी स्वतःच झुरका घेत घेत माझ्याकडे पाहायला सुरुवात केली। ती नजर, ते जगावेगळे डोळे मी कधीच विसरू शकत नाही। ते जे होतं ते मानवी नव्हतं, खूप खोल खोल ठाव घेणारं होतं। श्रीपाद जे म्हणाले तीच भाषा इथे होती। दुसरी कुठलीही देवाणघेवाण व्यवहार नव्हताच। स्वधर्म पालन म्हणजे स्वकर्म व कर्तव्य पालन। इथं धर्माचा, जातीचा, देशाचा, भाषेचा, राज्याचा कोणताही अटकाव नव्हता। प्रेमाचा पासपोर्ट, प्रेमाचा व्हिसा, प्रेमाचा प्रवास आणि प्रेमाच्याच ठिकाणी पोहोचणं होतं। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।